नमस्कार मंडळी, मेथीमध्ये दही टाकून पाहिलंय का? चला तर व्हिडिओ जराही स्किप न करता नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आज आपण मेथीपासून भन्नाट अशी रेसिपी व तसेच चविष्ट व झटपट होणारी अशी रेसिपी आज आपण येथे पाहणार आहोत। त्यासाठी मी घेतलेली आहे मेथीची जुडी व ही स्वच्छ पाण्याने धुवून त्याला निवडून घेतलेला आहे। त्यामधले जे कोवळे देठ आहेत तेच फक्त मी घेतलेले आहेत। अशा पद्धतीने त्याला आपण सुरीने चिरून घ्यायचा आहे। मेथीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे ॲसिडिटी, गॅस आणि बद्धकोष्ठता यांसारख्या तक्रारी कमी होतात। तसेच मेथीमध्ये असलेले वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास देखील मदत होतात। तसेच मेथी खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते, त्यामुळे भूक देखील कमी लागते। आता आपण जी चिरून घेतलेली मेथी आहे ती एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे। त्यामध्ये आपण दही घातलेलं आहे, वरून आपण 2 चमचे तेल घातलेलं आहे। त्यामध्ये आम्ही हिरवी मिरची, आलं लसूण याची पेस्ट घातलेली आहे। घरचा तिखट मसाला घातलेला आहे आवडीनुसार। त्यानंतर मी पाव चमचा एवढे हळद घातलेली आहे। त्यानंतर मी 2 छोटी वाटी मी येथे गव्हाचं पीठ घातलेलं आहे। त्यानंतर मी येथे ओवा असा चुरून घातलेला आहे। त्यानंतर मी येथे अर्धी वाटी एवढं बेसन घातलेलं आहे। त्यानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे। सर्व मिश्रण छान असं आपण हाताने आधी मिक्स करून घ्यायचं आहे। दही घातल्यामुळे हा जो पदार्थ आहे तो आपला अगदी सॉफ्ट आणि छान असा होणार आहे। तुम्ही पाहू शकता पीठ छान असं मळलं गेलेलं आहे। आता आपण हे 15 ते 20 मिनिटं झाकण ठेवून आपण त्याला साईडला ठेवायचं आहे। असं पीठ आपण झाकून ठेवून साईडला ठेवल्यामुळे ते पीठ आपलं छान असं सॉफ्ट होतं। पाहू शकता आपले 15 मिनिटं झालेली आहेत आणि पीठ देखील आपलं सॉफ्ट झालेलं आहे। म्हणजे तुम्हाला आता येथे समजलंच असेल आपण कोणता पदार्थ करणार आहोत। झटपट असा आपला हा पदार्थ येथे रेडी होत आहे। आता आपण त्याचे छान असे गोळे करून घेणार आहोत। यामध्ये दही टाकल्यामुळे हा पदार्थ आपला अगदी सॉफ्ट होणार आहे। म्हणजेच आपण मेथीचे ठेपले येथे करत आहोत। झटपट आणि अगदी चविष्ट असे लागतात। त्यामुळे अशा पद्धतीने यामध्ये तुम्ही दही टाकून हे मेथीचे ठेपले तुम्ही घरच्या घरी नक्कीच बनवा। तो आता आपण पॅनवरती आवडीनुसार तूप किंवा तेल घालून घ्यायचं आहे व नंतर जे आपण ठेपले बनवलेले आहे ते आपण यामध्ये भाजून घेणार आहोत। मेथीचे ठेपले हे तुम्ही अशा पद्धतीने नक्की एकदा करून पहा। त्यामध्ये जर दही घातल्यामुळे आपले मेथीचे ठेपले हे एकदम सॉफ्ट होतात व आपल्याला कुठे बाहेर न्यायचं असेल तरी ते छान असे सॉफ्ट राहतात। त्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीने ही ट्रिक वापरून मेथीचे ठेपले नक्की ट्राय करा। छान असे दोन्ही साईडला आपल्याला खरपूस असे तूप किंवा तेल लावून आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता आपले मेथीचे ठेपले हे तयार झालेले आहेत। झटपट असे हे मेथीचे ठेपले व दही घातल्यामुळे चव देखील अतिशय छान लागते। त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने मेथीचे ठेपले नक्की करून पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व तसेच आपली व्हिडिओ कुठून पाहत आहात म्हणजेच कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून याचे नाव देखील मला कमेंटमध्ये कळवा। तुम्ही पाहू शकता अगदी सॉफ्ट असा हा मेथीचा ठेपला येथे तयार झालेला आहे। येथे मी छान अशी शेजवान चटणी घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार दही सोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत तुम्ही हे मेथीचे ठेपले खाऊ शकता। झटपट होणारे आणि आपली सिक्रेट रेसिपी अशी आहे। त्यामुळे हे मेथीचे ठेपले नक्की एकदा ट्राय करून पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। स्वस्त रहा, मस्त रहा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।